अरुण दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा आज एक महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी पलताना बघायला भेटली आणि खरोखर ही जोडीला बघता संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला, एक गुलाल झाला. थोडक्यात माहिती देना. गुलाल काय ती मागे तुम्हाला बोललो का ही गाडी लवकरच पळेल. पण तुम्ही बोलले सीझन एंडला पळेल, पण त्या बाईटच्या 10 दिवसानंतरच ही गाडी पळाली. पळेल सीझन एंडला पण पळला, अजून पळेल. त्याचं काय पळण्याचं काय नाही, ते घरची पळेल कधीही पळते. दादा विजय झाल्याच्या नंतर गाडीवरती आले, त्याच्यानंतर आता आपली बाईट चालू होती राहुल दादांची, तिथे पण आले. म्हणजे कुठे ना कुठेतरी मालकांना एकत्र बघून म्हणजे बघा संपूर्ण महाराष्ट्राला एक आनंद झाला. कुठून कुठे कमेंट सेक्शनमध्ये थोडंफार फॅन्स लोकांचं बोलला किंवा जे कोण हेटर्स असतील त्यांचं चाललेलं होतं, पण खरोखर आपण दाखवून दिलं की सगळी आपली घरचीच नंदी आहेत, सगळीजण नंदीवरती प्रेम करतात. राहुल दादाचं म्हणजे काय विशेष नाही, आमचं त्याचं काय विशेष नाही. राहुल दादा आमचे घरचे संबंध आहेत. म्हणजे सरच्या मागे पळत तेव्हा काय विशेष नाही. म्हणजे राहुल दादा आणि शुभम झालं तुमचं बोलणं चाललं होतं, मालकांचं याच्यामध्ये काहीच विषय नाही. दादा आजच्या जोडीकडे बघता काय वाटतंय तुम्हाला, कशी जोडी पळाली? आजची जोडी याच्या मागून तेवढीच पळाली. आज पण गाडीला खूप स्पीड लागलं गाडीला. खरं तर आज आपला तिकडे पिंट्या पण घरची दोन्ही नंदी विजय झालेले आहेत. विजय कोणाला समर्पित करता? आणि आज आता आपण बघितलं वाढदिवस देखील होता आपले निलेश दासचे शेलार, त्यांचा आज वाढदिवस होता. त्यांना ते एक सर्जाने गिफ्ट दिले. कारण का मोठा सर्जा असो, निलेश दास असो किंवा केशव दादा असो, हे सर्जा जिथे तिथे पळाचा, सर्जा कधीही खाली जाऊ दे, हे आम्हीच्या सुट्टी मेकर ते सर्जाचे आहेत. आणि दादा ही जोडी म्हणजे आपल्याला घाटावरती पळताना बघायला भेटेल का? 100% भेटेल. दादा या जोडीकडे बघता म्हणजे संपूर्ण लोकांच्या नजर लागलेली आहे. खरोखर म्हणजे जेव्हा खालती निघाला ना, अक्षरशः म्हणजे सगळी लोक तेव्हा आले. अड्ड्यामध्ये अगोदर गर्दी नव्हती, जशी जोडी खालती पळायला गेली ना तशी गर्दी वाढत गेली. तर मुंबईला तर 2-3 फेऱ्या पळाल्याच, पण माझी पण इच्छा आहे मथुर आणि सर्जा ही घाटावरती तुम्हाला लवकरच पळताना दिसेल 300 कड्यामध्ये. दादा सर्जाचं घाटावरचं नियोजन कधी करताय? आता बघू, आता चाललंय कोरेगावचं नियोजन करायचं, झालं नियोजन 2 तारखेचं. दादा 1 तारखेला आपला बिनजोडचा मोठा मैदान आहे, मग दोन्हीतनं एक कसं काय? तर काय तिकडे पण हिंदकेसरी आहे, ते पण मैदान मिक्स करूशी नाही वाटत. आणि 1 मेचं हे पण हिंदकेसरीच आहे. आता बघू कसं काय होते. म्हणजे अजून नियोजन चालेल. दादा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राची लाडकी जोडी जी घाटावरती पळालेली आपली बकासूर आणि सर्जा, म्हणजे खरोखर या जोडीला ना सगळीजण मिस करतायत. की आता बघा बकासूर पण आजारात होता, तेव्हा तुम्ही पण तिकडे त्यांचा विचारपूस करता, भेटायला जाता. आपले दादा झाले, दादा पण घाटावरनं ये जा करतात, काय सांगाल? बकासूर आजारी होता. बकासूरकडे आपले 2 राऊंड झाले. त्या तारखेला 20 तारखेला पण आम्ही तिथून जाऊन आलो. जावेद भाई तिकडनं आलेले, बबलू चाची आलेले, आम्ही गेलो. किरण गाडगे होता, अवताला बैल आणलं, बैल व्यवस्थितपणे होता. डॉक्टर बोला बिंदास 24 तारखेला बैल आणा. आणि बकासूर 24 तारखेला कारण त्याने 1 नंबरच केला. नक्की दादा. जावेद भाईंबद्दल बोलायचं तर घाटावरनं मुंबईमध्ये आता थोड्या वेळापूर्वी बघितलं तर घाटावरती असतात आणि थोड्या वेळानंतर मुंबईला येतात. काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण का बैलाचं बघा, प्रत्येक बैलाची काळजी बोला, त्याच्याबद्दल प्रेम बोला. जावेद भाई दोन्ही बैलांचे आजारी पण पडले. आता ते सर्जा बैलाचे मालक आहेत कराडचे, पण ते दोन्ही सर्जांना त्यांनी भरपूर म्हणजे प्रयत्न केले आणि भरपूर जे जावेद भाईंनीच केलं. पूर्ण सल्ला जावेद भाईचा होता दोन्ही बैलांना, बकासूर असे किंवा सर्जा असे. दादा आता बकासूर पण झाले रिकवर, आपला सर्जा पण रिकवर झालाय, मग कधी घाटावरती पळेल? लवकरच. याच्या व्यतिरिक्त बोलल्यावर नंतर मग समजून जातं नाही का दादा? 4थी फेरीत 2 फेरी झाले त्याला, 2 शर्यती झाल्या. काय त्याला त्रास नाही झाला पाहिजे. त्रास असता तर आपण बैल काढलाच नसता बाहेर. 100%. दादा आज बघतोय की सर्जा असू द्या किंवा आपला बकासूर या मथुर असू द्या, या जोड्यांच्या मागे ना एक भली मोठी गर्दी असते. या जोड्यांची चाहती पण तेवढी असतात, मुंबई असू द्या किंवा घाट असू द्या. या चाहत्यांबद्दल काय बोलाल? त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांबद्दल काय बोलाल तुम्ही? बकासूर, सर्जा, मथुर या गाडीवरती भरपूर चाहत्यांचं प्रेम आहे. आणि ही गाडी मैदानात म्हणजे आणायला एवढी म्हणजे मजा येते. म्हणजे असं भरपूर काय वाटतं का ही गाडी जेव्हा पळते ना तर खरोखर आम्हाला पण खुश होतं. कारण का या जोडीवर भरपूर जण ड्रायव्हर होते. दादा काय सांगाल अरुण ड्रायव्हर बद्दल? नाही, अरुण ड्रायव्हर काय अतिशय सुंदर ड्रायव्हर आहे, जुना ड्रायव्हर आहे, तो काय नवीन नाही आहे. आज DSPचे पुरेपूर त्यांनी ड्रायव्हर ते आहेत. आणि अरुण मला शुभमचा फोन आला, काय बरं अरुण ड्रायव्हर असू दे, चांगली गाडी पळेल. नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये ही जोडी पळताना बघायला भेटेल, तसेच आम्हाला बकासूर सोबत देखील पळताना बघायला भेटू दे. आणि जसं आपला गोटचा सर्जा, छोटा सर्जा नाव करत आहे, पिंट्याचा पण त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगले गुलाल चाललेले आहेत. दादा काय सांगाल या मैदानामध्ये म्हणजे पिंट्याचा बरेचसे असे गुलाल पण झालेले आहेत? पिंट्या एकच शर्यत हरला आहे आणि पिंट्या पळतो, म्हणजे चांगल्यापैकी पळतो पिंट्या. अजून आताच आहे तो.
काय बघ याच्याकडे बघता वाटतंय का की सर्जाच्या पावलावर पाऊल ठेवू शकतं? बघू आता प्रयत्न चालू आहेत, बाकी त्याचे पळण्यावर आहे, आपले प्रयत्न आहेत. बाकी बघू आता कसं का पुढचं आपल्या तो जसं रिस्पॉन्स आहे तसे पैरे होतील त्याला. दादा शेवटचा प्रश्न, आता बघा तुमचे सवंगडी सहकारी असतात, नेहमी सर्जाच्या मागे असतात, दादा झाले, दादांबद्दल काय सांगाल? कारण का प्रत्येक गोष्ट त्याला चाऱ्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा हातभार असतं. सर्जा असो, पिंटे असो, आमचा किरण गाडगे असो, तो अनुष असो पाटील, हे तेच बैलांचं बघतात. घाटावरती गेले ते महेश पटोले असतात, हे सर्व ते बैलांचे बघतात. नक्की दादा, शुभेच्छा तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये असेच चांगले नंदी घडवा. आता तुम्हाला जो स्पीडचा बादशाह म्हणतात की घोडगावचा सर्जा, दादा खरोखर ही म्हणजे या नंदीला म्हणजे प्रत्येकजण बघतच राहतं आणि असं वाटत नाही की एवढा स्पीड लागत असेल. आता राहुल दादा बोलले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कोण एक नंबरला जो बैल असेल तो आपला घोडगावचा छोटा सर्जा आहे. असं ऐकता कसं वाटतं तुम्हाला? आता आपण म्हणजे आपलं नंदी स्वतःहून तर आपण कधी नाही, पण सर्जाच्या बद्दल भरपूर जण म्हणजे असं आज पण बोलतात की अख्ख्या याच्या भारतात पण बैल नाही एवढ्या स्पीडचा आज बैल आहे तो. आज त्या दिवशी आकाश रावत पण मला बोलला की मी MP ला होतो, तिकडे पण या सर्जाची चर्चा आहे. म्हणजे घोडगावचं नाव कुठे नेऊन ठेवलंय सर्जाने, बघा म्हणजे चर्चा आहे. बघा अगोदरपासून घोडचं नाव चर्चेत होतं आपल्या मोठ्या सर्जाने केलेला, पण त्याला कुठेतरी आजरामर करायचं, जगापर्यंत पोहोचवायचं काम आपला सर्जा करतंय. नाही, सर्जाने एवढं मोठं नाव केलं की म्हणजे अपेक्षा पण नव्हती आपली का आपण शर्ती क्षेत्रामध्ये आज नाद आहे का एवढं आपला नाद होईल, नाव होईल म्हणून आपल्याला अपेक्षा पण नव्हती. त्याच्यापेक्षा आपलं बाहेर नाव केलं सर्जाने 100%. दादा बघा एवढा मोठा नंदी आपल्या दावणीला आहे, तुम्हाला खूप जण विचारत पण असतील की दादा हा नंदी कुठेतरी आम्हाला देताय का, किंवा असं खरेदीबद्दल पण बोलत असतील. पण नक्कीच एवढा मोठा महादेवाचा नंदी, एक देवच तुमच्या दावणीला लावलेला आहे, कधीच म्हणजे असा विचार पण नसेल येत तुमच्या मनात? तर कसं माहिती आहे का, बघा आपण जे म्हणजे नंबरला बैल बोलतात त्यांना आपण प्रत्येकाला बैल दिले, घाटावर पण दिलेत आणि मुंबईला पण दिलेत, याच्या पुढं पण देऊ, गरीबाचा असो पण श्रीमंताचा असो, पण नंदी प्रत्येकाचा पळणं गरजेचं. आता आपण जर 3 नंबरमध्ये घेतला नंदी, जर बाहेर गाडी गेली, जर बायचान्स काय मारलं मग आपण काय करायचं ते पण विचार करावा लागतात. म्हणून ज्याचा नंदी बोल त्याला नंदी 100% भेटणार. नक्की दादा, माझा प्रश्न तसा नव्हता, थोडासा वेगळा होता. म्हणजे तुम्हाला विचारत असतील का बैल म्हणजे खरेदी म्हणजे विक्री काय करता काय असा? नाही, खरेदीचा विषय काय नाही, कारण का खरेदीचं म्हणजे आपण पण एवढे म्हणजे खरेदीचा का आपले पण एवढी मोठी क्रेज आहे का आपण पण कुठलाही नंदी विकत देऊ शकतो, एवढी सहनशक्ती आहे आपल्यामध्ये. आपल्याला खरेदीचा आजपर्यंत बैल हा आई एकविरापासून नावाने पळतो, तो बैल कधीच विकत जाणार नाही. 100%. आता बघा ना, घोटचा मोठा सर्जा पण आपल्या दावणीला आहे, भले तो आपल्या मैदानामध्ये कमी दिसत असला तरी पण दावणीला. दादा बरेचसे अशा म्हणजे आपल्याकडचे नाही पण बरेचसे बाहेरच्या लोकांचे जे कमेंट येतात की तुम्ही बैल पलवता आणि त्याच्यानंतर खाटकाला वगैरे देता, अशा लोकांना तुम्ही काय सांगताय? नाही, ते आता ते जे बोलणार ते मला बोलणार फॅन्सवरती ते 100 4 लोक असत नारायक, प्रत्येकाला ट्रोल ठेवतात. पण तसं काय ना, आज पण बघा सर्जा माझा असेल, पावर असेल, नाही पडलं तर ते घाटावरती इजू ड्रायव्हर दादाजी यांच्याकडे दावण्यात कधी लागलं तर मला येतो, त्यांना आम्ही दाणं पाणी देतो, बैलही कधीच विकली जाणार नाही. 100%. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.